यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात रस्त्यांची कामं प्रलंबित असून ठेकेदारांचा मनमानी कारभार आता उघडकीस आलाय। आपल्यासोबत या रस्त्याचे ठेकेदाराचे मॅनेजर आहेत आणि हातला फाटा मुळावा ते पळशी फाटा रोडवरचे साहेब, मला सांगा या कामाला सुरुवात कधी झाली? कालपासून हो। हे गिट्टी खडीकरण हे याची मंजुरात कधीची आहे? याची मंजुरात मागच्या 6 महिन्यातली 6 महिन्याची आहे। हो, ठीक आहे। आणि कशामुळं रस्ता रखडला होता साहेब? पावसाळ्याचे दिवस होते, पावसाळ्यात आपण रस्ता करत नाही शक्यतो, हार्डमिक्सचं काम। बर नाही, याच्या अगोदर इतका अतोनात त्रास झाला लोक। कारखाना चालू होता, कारखान्याचे हे होते, कारखान्याचे ट्रॅक्टर चालू होते, काम आपण याचं काम केलं, याचे पॅचेस केले, पण मोठ्या टायरमुळे कारखान्याच्या ओव्हरलोड वाहनामुळे ते तुटत होते। मग तुम्ही ते नेहमी काम चालू असताना कच्च्यावर ट्रॅफिक थांबत नव्हती। कुठून कुठपर्यंत आहे ठेका? हातला फाट्यापासून ह्या आयतपर्यंत आहे। हातला फाट्यापासून हा 400 मीटर आहे। मला सांगा, मागच्या 1 वर्षापासून आम्ही पाहतो, हो आम्ही या रस्त्याने दररोज ये जा करतो। बरोबर, नागरिक बिलकुल बरोबर। आणि ये जा करत असताना हो, आपलं काम हप्त्यातून 1 दिवस 2 दिवस चालते। असं नाही, मी काल ॲडमिट सुरू केलं, काल माझा पूर्ण लेअर सुरू झाला, आज काम पूर्ण होणार आहे। अगोदर गिट्टी आथरत असाल तुम्ही किंवा खडीकरण करत असाल, काय करत असाल, हो, हे करत असताना लगातार काम चालू नव्हतं। आपलं अधिकाऱ्याची चूक आहे की नाही ठेकेदार? नाही, अधिकाऱ्याची चूक नाही, ठेकेदाराची चूक नाही। हे रस्त्यावर जे ठेकेदार दोघांच्या संगनमतानं असा संगनमताचा विषयच नाही, ट्रॅफिक कारखान्याची चालू असल्यामुळे आम्हाला काम करता येत नव्हतं। कारखान्याचा गळीत हंगाम हा दरवर्षीपेक्षा 2 महिन्याला लेट चालू झाला। बरोबर, महाराष्ट्र काम पण सुरू विधानसभेच्या केलं। निवडणुका असल्यामुळे बरोबर आहे, बरोबर आहे। हो आणि तुमचं टेंडर आहे 2022चं। हो, तरी तुम्हाला लोकाला त्रास होऊ नाही या दृष्टिकोनातून कामावर पेमेंट नाही आहे, तरी पण आम्ही हे घरातून पैसे टाकून काम करत आहे। नाही, कशाला उपकार करता जनतेवर? उपकार करतच नाही आहे आम्ही, जनतेवर उपकार करत नाही। आज जे तुम्ही जे म्हणता किंवा लोकांची आपसोय व्हायली, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत की इतका याच्यातला आपसोय होऊ नाही। हो बिलकुल, रस्ता म्हणल्यावर ये जाय करावंच लागणार आहे। तुटले, हो, ते तर रस्ता म्हणल्यावर नुकसान झाले। आपण नुकसान नाही, तुम्ही म्हणत असाल तसं नाही, खतून नाहीच आहे, खतून कुठे आहे? बिलकुल 1 वर्ष झालं आम्ही पाहिलो, खोदून ठेवलेलंच नाही आहे, सगळे फोटो खोदलंच नाही आहे, सगळे फोटो आहे याच्यावर। असं नाही, नाही, 1 वर्षापासून आम्ही आपण याचं बीबीएम केलं, आपलं बीबीएम पण कारखान्याच्या ट्रॅक्टरमुळे ओव्हरलोडमुळे तो तुटत आहे। ते तर आता कारखाने चालू झाले हो, ना। तेव्हापासूनच सुरूच आहे, त्याच्यामुळेच लेट आहे। 6 महिन्याच्या अगोदर आपण भांबरखेड्यापासून तो आमचं काम नाही, ते त्यांना विचारा विभागाचा। हो, ते मी सार्वजनिक बांधकाम विभागाचा माणूस नाही आहे। हा, मी गजानन कन्स्ट्रक्शनचा मॅनेजर आहे। बरोबर आहे, मॅनेजर आहे। हो बिलकुल, तुम्ही आम्हाला याचं इस्टिमेट दाखवता? बिलकुल, जे म्हणलं ते दाखवू शकतो। ठीक आहे, तुम्ही ऑफिसला या, मी काही सोबत आणलेले घेऊन फिरत नाही, आम्हाला आता सोबत घेऊन फिरत नाही, काम बंद राहू द्या। चालते ना, हा, काम चालू करू नका, चालते, पुढचा कोट बंद। आपल्यासोबत हे गजानन कन्स्ट्रक्शनचे मॅनेजर होते आणि मागील 1 ते 1.5 वर्षापासून या रस्त्याचं काम चालू आहे आणि जास्तीत जास्त रस्त्याचं काम आहे 1.5 किलोमीटर। या 1.5 किलोमीटर रस्त्याला 1 वर्ष लागत आहे आणि येथील ये जा करणाऱ्या नागरिकांना अतोनात त्रास होत आहे। याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागचे कार्यकारी अभियंता पुसद, उपअभियंता उमरखेड, सहाय्यक अभियंता हे जबाबदार असतील। आणि या अशा मस्तवाल ठेकेदार आणि मस्तवाल अधिकारी यांच्यावर तात्काळ कार्यवाही करून जे मागच्या 1 वर्षापासून गैरसोय झाली याची तात्काळ दखल जे आता नव्यानं निवडून आलेले आमदार आहेत त्यांच्या नावापुढे इंजिनियर, अभियंता, आमदार किसनराव वानखेडे साहेबांनी याची सखोल चौकशी करण्यात यावी व तसेच महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री त्यांनीसुद्धा चौकशी करण्यात यावी। या यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांनीसुद्धा या रस्त्याची चौकशी करण्यात यावी। या उमरखेड तालुक्यातील जे विदर्भाचा शेवटचा कोपरा असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील भांबरखेडा
ते हरदडा या रस्त्याची एवढी दुरावस्था झालेली आहे की असं वाटते की ठेकेदार आणि येथील अभियंते, कार्यकारी अभियंता आणि जे कोणी अधिकारी असतील यांच्या संगनमताने आणि मनमानी पद्धतीने हे काम चालू आहे, तरी यांचे कुठल्याही प्रकारचे बिल 1 रुपयाही अदा करण्यात येऊ नये आणि या झालेल्या कामाची चौकशी गुणनियंत्रण विभागाकडून करण्यात यावी आणि त्याच्यानंतरच या ठेकेदाराचे बिलं काढण्यात यावे आणि ज्या त्रासाला जे सार्वजनिक बांधकाम विभाग आपण म्हणल्या जाते की सार्वजनिक जनतेसाठी काम करते, हे सार्वजनिक जनतेसाठी काम करत नसून हे फक्त ठेकेदार आणि स्वतःसाठी काम करत आहे असे दिसून येते मागील 1 वर्षापासून. न्यूज मराठी 24/7 प्रतिनिधी संतोष आडे, पुसद, उमरखेड, महागाव. या रस्त्याचं काम किती वर्षापासून चालू आहे? 3 वर्षापासून. आणि काय त्रास होते? तुमच्या वाहनाचं मेंटेनन्स काय म्हणते? खूप निघते मेंटेनन्स. याला जबाबदार कोण आहे? सरकार आहे का? हो. इथले सार्वजनिक बांधकामचे अभियंता म्हणले की 2 वर्षापूर्वी याची मंजुरात आलेली आहे आणि ठेकेदार काम करत नाही. हो. दोषीवर कारवाई व्हायला पाहिजे की नाही? व्हायला पाहिजे. हे आवाज सर्वसामान्य जनतेचा. चला, दररोज किती वर्षापासून काम चालू आहे? 3 वर्ष झाली. 3 वर्ष व्हायले. हो. या 1.5 किलोमीटर रस्त्यासाठी 3 वर्ष जर लागत असतील तर महाराष्ट्रातली कामे आणि हे जे काम आहे हे प्रगतीपथावर आहे, गतिमान सरकार आहे आणि इथले आमदार, खासदार आणि अभियंते हे गतिमान आहे का? नाही गतिमान कसे आमची पाठीचे कन्या गेले 3दा दवाखान्यात जावं लागलं या रस्त्यामुळं. बर. आणि काय म्हणा सांगाल आपण इथल्या अधिकाऱ्याला, कर्मचाऱ्याला आणि ठेकेदाराला? काय त्याला समजायला पाहिजे व रस्ते ताबडतोब करायला पाहिजे त्यांनी. आवाज सर्वसामान्य जनतेचा, हा जनतेचा आवाज आहे आणि प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन या मस्तवाल अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर आणि ठेकेदारावर गुन्हे दाखल करावे आणि यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे. कुठून येता आपण? बोला. सुकळी. बर. या रस्त्याने ये जा करता का दररोज? हो सर. बर. काय म्हणताय, रस्ता कधीपासून चालू आहे काम? काम 3 महिन्यापासून सुरू आहे. या खडीकरण कधी झालं? खडीकरण 1 महिन्यापासून झालेलं आहे. हां. पण रस्त्याला वेळ व्हायला खूप. हां. आणि या 1.5 किलोमीटरमध्ये 3 ते 4 ठेकेदार आहे. यांना आता विचारणा केली तर हे म्हणतात फक्त हातला फाटा ते एवढंच काम आहे, बाकीचं काम बाकीचं मुळापासून काम बंद आहे ना. गाड्या खराब व्हायला आता. हा. तर रोज रनिंग टायर 1 महिन्याला बदलायला यायला तर. बर. काय बाजूला जातात. काय म्हणतात शासनाला, इथल्या अधिकाऱ्याला? म्हणायचं तात्काळ असं करावं. तुम्हाला बरोबर. वाटते का लाडका ठेकेदार आणि लाडका कर्मचारी योजना चालू झाली? नाही तसं काही नाही. हा, ठीक आहे. नाही, ठेकेदार आपल्या मनमानी पद्धतीने 2-4 आपले लेबर रोज मजुरीने लावायचे आणि काम करायचे, एवढंच काम चालू आहे.